1972च्या तळ्यावर आलेलो आहे आणि ह्या तळ्यावर येण्याचं कारण असं आहे मित्रांनो, ही जी तळ आहे ती संपूर्ण माणसानं खणलेलं आहे, मजुरानं खणलेलं आहे. तर खास व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे, ही जी डॅम जी आहे मित्रांनो, ह्याची खोली 31 मीटर उंचीची आहे मित्रांनो. जी खोली जी आहे ती डॅमची 31 मीटर उंचीची आहे मित्रांनो. ही डॅम 31 मीटर उंचीचा आहे आणि तुम्हाला ही डॅमची लांबी सांगतो. स्टॉप. तर मित्रांनो, ही जी डॅम आहे ती 2.25 किलोमीटरचा आहे. ह्याचा व्हिडिओ बनवण्याचा असा मुद्दा असा आहे की मित्रांनो, ही जी एवढी म्हणजे पक्की तुम्हाला माहिती द्यायला ती आमच्या आजोबाच्या हातावर झालेला आहे. ह्या तळ्याचे मास्टर कारकून होते आमचे आजोबा. तर त्यांचं नाव सांगतो, महादेव विठ्ठल मुंडे गोडाळा हे मास्टर कारकून होते. त्यांच्या हातावर ही तळं झालेलं आहे मित्रांनो. आज खास व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा मी जात होतो तळ्यावरून, तर जाता जाता म्हणलं जेवढी आपल्याला माहिती आहे तेवढी द्यावी. आता समजा यंत्रणा निघाली आहे आणि ही पूर्ण तळं जे आहे ते फक्त माणसाच्या ह्याच्यावर झालेलं आहे, न मशीनच्या साहित्यानं. तर इकडे पाठीमागं दाखव भया. तर पाहू शकता मित्रांनो, ही जी आहे ही पूर्ण डॅमचाच परिसर आहे मित्रांनो. आणि आमच्या भागातलं जे आहे ते सर्वात मोठं तळं आहे मित्रांनो. आणि ह्या तळ्यामुळं खूप आमच्या इकडला भाग जे आहे ती चांगला आनंदामध्ये आहे मित्रांनो. कारण तर ह्या तळ्यामुळं पहिलं हे तळं नसताना पाणी प्यायची देखील अडचण होती. आज बोर विहिरीला पाणी चांगलं आहे मित्रांनो. आणि 2 कॅनेल आहेत मित्रांनो. ह्याला एक गोडाळ्याकडे जातो पाणी आणि एक इकडे सताळ्याकडे जातो. 2 कॅनेल आहेत, पण दोन्ही पण आता सध्याच्याला बंद आहेत मित्रांनो. कॅनेलला पाणी नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.